नमस्कार मित्रांनो, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुम्ही बघत आहात की माझ्याकडे सध्या टीईटीची प्रश्नपत्रिका आहे आणि आपण येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त प्रश्न असे बघत आहोत। तर सामाजिक शास्त्र या विषयाचे काही मी प्रश्न घेणार आहे, जे की तुम्हाला माहितीच आहे की आपण सामाजिक शास्त्राची सिरीज आपली सुरू आहे। तर चला तर आपण लगेच सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? आता याच्यामध्ये 4 पर्याय आहेत, तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दशलक्ष विहिरींची योजना। आता ही भारताची 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990 या कालावधीत राबवली गेली। या योजनेदरम्यान 1988 ते 89 मध्ये दशलक्ष विहिरीची योजना सुरू करण्यात आली होती। याचा उद्देश असा आहे की लहान आणि अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी खोदून देणे हा होता। म्हणून आपल्या याचा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4, दशलक्ष विहिरींची योजना। दुसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? तर याचे 4 पर्याय आहे, त्यामध्ये बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2, मानवी कृतीचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न। आता तुम्ही बघितलं, आपल्याला इतिहास लेखन पद्धतीमध्ये कोणत्या वैशिष्ट्य समाविष्ट नाही हे आपल्याला बघायचं आहे। आपल्याला माहितीच आहे इतिहास लेखन हे पूर्णपणे वैज्ञानिक आणि मानव केंद्रित आहे, म्हणून यामध्ये पुराव्यावर आधारित तर्कशुद्ध मांडणी केली जाते। मानवी भूतकालीन कृतीचा संबंध कोणत्याही प्रकारे दैवी घटनांशी किंवा देवाच्या कथांशी जोडला जात नाही, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे। पुढचा प्रश्न बघा, जंतर मंतर, जयपूर, राणी की वाव। आता ह्याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर आहे पाटण, गुजरात। तर इथे हा समसंबंधावर आधारित प्रश्न आहे। तर जंतर मंतर हे प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू जयपूर येथे आहे। त्याचप्रमाणे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेले प्रसिद्ध राणी की वाव हे गुजरातमधील पाटण या शहरात स्थित आहे। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारे शहर ओळखा। आता याच्यामध्ये योद्धे, मालव, शूद्रक, लिच्छवी हे आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, शहरांची ही नावे आहेत। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लिच्छवी। कारण प्राचीन भारतामध्ये हे सर्व प्राचीन गणराज्य किंवा टोळ्यांचे संघ होते, परंतु योद्धे, मालव आणि शूद्रक हे प्रामुख्याने भारताच्या पश्चिमेकडील आणि वायव्येकडील भागाशी संबंधित होते। तर लिच्छवी हे महाजनपद काळातील पूर्वेकडील बिहार येथील अत्यंत प्रसिद्ध आणि सामर्थ्यवान प्रजासत्ताक होते। बरोबर उत्तर लिच्छवी। पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे सम्राट अशोकाचे शिलालेख। बघा, मौर्य अशोक सम्राट यांनी आपल्या धम्माचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी खडक आणि स्तंभावर राजन्या कोरल्या होत्या। पुढचा प्रश्न, मुघलकालीन चित्रकलेचा उगम या चित्रकलेतून झाला। आता याचं बरोबर उत्तर आहे तर इराणी चित्रकलेतून त्याचा उगम झाला। तर याच्यामध्ये मुघल चित्रकलेचा पाया हुमायूनने भारतात घातला। तो जेव्हा इराण म्हणजे पर्शियामधून परत आला, तेव्हा त्याने आपल्यासोबत मीर सय्यद अली आणि अब्दुल समद या प्रसिद्ध इराणी चित्रकारांना आणले होते। बरोबर उत्तर आहे इराणी। पुढचा प्रश्न बघा,
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जॉन के स्पिनिंग जेनी. तर ही औद्योगिक क्रांती काळातील चुकीची जोडी आहे. स्पिनिंग जेनी यांनी याचा शोध जेम्स हरग्रीव्स यांनी लावला होता. स्पिनिंग जेनीचा शोध याने जेम्स हरग्रीव्स यांनी लावला होता. आणि जॉन के यांनी फ्लाइंग शटलचा शोध लावला होता. चुकीची जोडी जी आहे जॉन के स्पिनिंग जेनी. शेवटचा प्रश्न बघा. कामगार नेते व्ही सुब्बय्या या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे फ्रेंच. तर फ्रेंच या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर व्ही सुब्बय्या जे आहे ते एक प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. मग त्यांनी पॉंडिचेरी येथील कामगारांना संघटित केले आणि तेथील फ्रेंच वसाहतवादी सत्तेविरुद्ध तीव्र लढा उभारला. मग पॉंडिचेरी फ्रेंचाच्या जोखडातून मुक्त करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आपलं बरोबर उत्तर फ्रेंच. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.